डिजिटाईज करणार आहे आणि आम्ही वळणार आहे जव्हारकडे. तर हा आदिवासी पट्टा डिजिटल लर्निंगसाठी आदिवासी पट्टा आपल्याला डिजिटाईज करायचा आहे. हा एक आहे. सेकंडली, आम्ही यावर्षी 20 होतकरू मुलांना 11वी-12वीतले आदिवासी मुलं मुली त्यांना आपण एज्युकेशनल असिस्टन्स केलं. डायरेक्ट फंड्स आपण कॉलेजला पाठवले, ट्रान्सफर केले. त्यांना सांगितले जर तुम्ही या वर्षी 11वी-12वीत पण चांगले टक्के मिळवले तर डेफिनेटली आम्ही तुमचं फर्स्ट इयर पण और सेकंड इयर पण आपण पुढे स्पॉन्सर करू. हा एक सेकंड वे ऑफ दॅट 3 वेज. थर्ड वे, स्किल. जी लोक और जी मुलं मुली प्रवाहाच्या बाहेर पडले त्यांना प्रवाहामध्ये आणायला त्यांना स्किल द्यावे लागतील. तर आम्ही मोखाडा तालुका जिकडून चालू होतो कसाऱ्याच्या इकडे, तिकडे करोळ पाचघर ग्रामपंचायत, तिकडे आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे क्लासेस ठेवले 1 महिन्याचे. आणि सांगायला खूप आनंद होतोय की 22 आदिवासी बहिणींच्या घरी आपण रोजगार आणलाय आणि त्यांच्या परिवारात पण रोजगार त्याच्यामुळे आलाय. तर खूप आवडतं. थर्ड पॉईंट असा आहे की आम्ही एक NGO आहे केशवसृष्टी, ती रोजगार प्रोव्हाइड करणार, माऊली फाउंडेशन सिलाई मशीन प्रोव्हाइड करणार. अशा प्रकारे दिवसाला ॲटलिस्ट 100, 200, 300 रुपये दिवसाला आपले आदिवासी बहिणी किंवा आदिवासी भाऊ पण ते कमवू शकतात. आणि हे 12ही महिने राऊंड द क्लॉक असेल, राऊंड द इयर असेल. हा एक भाग झाला. नाश्त्यांचा खूपशे रिक्वेस्ट येत आहेत की कारण तुम्हाला सांगितलं असतं कातकरी समाज आहे, त्यांना खूप खायला काहीच नसतं. तर आपण 13 शाळेमधून 362 मुलं मुली, छोट्या छोट्या मुलं मुली हे सुंदर नाश्ता करतायत बाप्पाच्या कृपेने. तर अजून जर फंड्स आले, अजून डोनर्स आले किंवा कॉर्पोरेट्स आले तर आपण ते नाश्ता प्रकल्प जास्ती वाढवू शकतो आणि फुल प्रोसेस सेट आहे त्यासाठी. फिफ्थ पॉईंट, जिकडे जिकडे पाड्यांमध्ये वॉटर स्टोरेज इश्यूज आहेत ते आपण रिझॉल्व्ह करू शकतो पाण्याच्या टाक्यात देऊन. तर हे 5-6 पॉईंट आहेत. इथे आम्हाला फंड्सची गरज आहे. आणि मी अजूनही सांगू इच्छितो बिग कॉर्पोरेट जायंट्स त्यांना सांगू इच्छितो की आदिवासी पाड्यांमध्ये, जंगलांमध्ये स्थित अतिदुर्गम आदिवासी जिल्हा पण शाळामध्ये पण डिजिटल लर्निंग पसरवू शकतो. आणि हे सक्सेसफुल प्रोजेक्ट आम्ही करतोय. 152 अतिदुर्गम आदिवासी जिल्हा शाळा आम्ही डिजिटाईज केल्या, जेणेकरून 8032 मुलं डिजिटल लर्निंग आस्वाद घेत आहेत. सगळे TV चालू आहे. अँड दिस फॉलोअप लिस्ट इट गोज टू ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, गटशिक्षा अधिकारी. तर आमची अशी इच्छा आहे, बिग जायंट्स असतील किंवा कुठले कॉर्पोरेट्स असतील, CSRs असतील, की तुम्हाला जर खरं भविष्य खरं भारत घडवायचं असेल तर हा आदिवासी घटक पण आपल्याला डिजिटाईज केला पाहिजे, त्यांना पण अपलिफ्ट केलं पाहिजे. त्याचबरोबर आम्हाला सिलाई मशीनची खूप गरज आहे. आपल्याला लिस्ट रेडी आहे. आम्ही खूप पाडे फिरतोय, अजूनही फिरलो आहे आणि अजूनही फिरतोय. तर सिलाई मशीन द्या, नाश्ते आहेत पाण्याच्या टाक्यात. तर असा आमचा पूर्ण ब्ल्यूप्रिंट रेडी आहे. सो वी आर जस्ट वेटिंग फॉर यू टू कम अँड जॉइन दिस मास मूवमेंट.